वाजव व्यवस्थित। भ्रष्टाचाराचं वाजवतो आम्ही तुंतुन ऐकलं का आम्ही कशासाठी आलोय? 25,000 रुपये लाच खाल्ली मंडळ अधिकाऱ्यांनी, त्याला पकडलाय। आज त्याला देशद्रोही म्हणा, तुमचा नातेवाईक कधी पैसे खाता त्याला, त्याला आजपासून देशद्रोही म्हणा, त्याला पोर मिळू नका सून म्हणून। हा चला काही कमी जास्त आहे असं चला। संसारी साहेब, संसार धोक्यात आलाय आपला। हा चला काम करू लागा। माझ्याबरोबर अटक झाली तर मध्ये तुरुंगात या भाकरी तोडायला। केलेलं होतं ना मंडळ अधिकारी इथंच पकडला गेला का आज? 25,000 खाताना आपण इथलाच ना? इथलाच आम्ही तहसीलदारांना घेऊन अभिनंदन झालं पाहिजे। आता नाही ते मध्ये ठेवा, आत्ता नाही, आत्ता नाही, हातात ठेवा फक्त। साहेबांना भेटायचं मनापासून अभिनंदन तुमचं। 25,000 रुपयाची लाच घेताना तुमचा मंडळ अधिकारी पकडला, आमच्या नेतृत्वात एक छान काम झालेलं आहे। नाही पण आज एक चांगलं काम झालेलं आहे आणि जो करेल तो फसेल ना, बसू दे जे आहे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांना सजा झालीच पाहिजे। आणि तुमचं त्याच्याबद्दल अभिनंदन। तहसीलदार या त्यांनी तुमचा असा विचार असल्यामुळं देशाला लागलेली भ्रष्टाचाराची जी कीड आहे ती आज नाही उद्या सगळं नाही बदलू शकणार आपण, हळूहळू बदलेल। पण आपण तुमच्यासारखे कार्यकर्ते अशाच ठेवायच्या आपण। मॅडम प्लीज एक्सक्यूज मी, एक 5 मिनिट। तर एवढे आम्हाला नाही म्हणता या समोर येत का? हा बसून घ्या, देशाचा आमचा आहे ना, मला नाही देशाचा बसा तर माझा संपर्क तुमच्याशी जेव्हापासून आला आहे, माझे बरेच कामं तुमच्या नेतृत्वात पार पडत आहेत आणि कोणी पैसे खात नाही। आणि हा माणूस काही आमच्या कामातला नव्हता। मी चाललो होतो मोटरसायकलवर पुरणगावच्या दिशेने आजच ना, आज आत्ताच, आणि साधारण ते भुजबळाने ते बनवलेलं होते नाही का नवीन कॅम्पस आहे सगळा जलतरण तलाव अंगणगाव तिथं होतो मी आणि मला ती बातमी कळली की 25,000 रुपयाची लाच घेताना मंडळ अधिकारी पकडला, रंगी हात पकडला। म्हणून आम्ही काय केलं, सगळ्यांनी गाड्या वळवल्या तुम्हाला भेटायचं, अभिनंदन करायचं तुमचं। आणि याच्या मागचं कारण असं आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टी काम सुकार आणि भ्रष्टाचारांना देशद्रोही म्हणते। आणि आम्ही त्याच्यामध्ये असा पण निरोप देतो की जे जे लोक भ्रष्टाचारी असतील, जे जे लोक काम सुकार असतील त्यांना जे ते करू द्या, पण आपण जनतेने सुद्धा त्यांना जोपर्यंत आपण त्यांना वायफट करत नाही ना तोपर्यंत हे जे धाडस आहे ना, आता तुम्ही मला सांगा की आतापर्यंत 200 लाख स्थळांचं प्रदर्शन लावलं अशा पद्धतीने डिफेम होत आहे, तरी त्यांचा रामकृष येतोय का? आज हा पकडला गेला होता पाहिजे, हा पकडला गेला याचा अर्थ त्यांची दीड काही चेपर नाही, ते अजूनही धाडसीच होत आहे। तर आम्ही तुम्हाला एक पत्र देणार आहे की आता इथून पुढं तुमच्या हातकरीत असलेला प्रत्येक कर्मचारी हा लाच न घेता फक्त पगारात भावा अभियान जे आपलं महाराष्ट्र राज्य शासनाचं अभियान राबवता आलं पाहिजे। असून पाहिलं नाही, संविधान आपल्याकडे नुसतं
लेटर पॅडच आहे ना सर पूर्ण गेलं काय का दुसरे बघ मामाला घे आम्हाला घ्या म्हणतो आमच्याकडे तुला होतं तू उपस्थित नाही तर मग काय तुम्ही पण ते एका वावरले तुम्ही लास्टमागे होता तुम्ही त्याला ते नाही का तुम्ही मागे आले होते नाही तुम्ही का पटकून दिलं नाही त्याला पुढं पाठ तुम्ही मागे पकडलं एका वावरला तुमच्याकडे पैसे मागत होता तुम्हाला टावर मंजूर करून देतो असं सांगत होते तुम्ही तक्रार दिली लेखी सगळं तुम्ही त्याला का नाही मला प्रश्न वेगळा विचारला तुम्ही टाळताय तुम्ही काय सरकारी नोकर आहे का तुम्ही कार्यकर्ते आहेत ना त्याला आदर मिळेल पण असं नाही स्टॉप केलं तुम्हाला काय तुम्ही आता एवढं प्रचार करताय तुम्ही त्याला सारायची ओळख झाली असं का आधी नव्हतं आधी फक्त येळा म्हणजे सामाजिक कार्यकर्ता तो क्रमांकासाठी सांगतो आता आज यांच्या पक्षाचा मी जिल्हा तालुका प्रमुख मी आणि सागर साडी काय करायचं अरे उघडे आता तुम्ही तालुकाध्यक्ष झाले हो आणि तो काय सागर साडी तुम्हाला ते आणि मी नितीन सर सामाजिक कार्यकर्ता माझा सामाजिक कार्यकर्ते असं 20 वर्षापूर्वी नितीन सरांना नितीन सरांना फक्त माझं काय तुमच्या गावात विशेष करून सरपंच त्याचं सगळा बहुतेक सरपंच तिकडून गावात योजना त्याच्या विरोधात सरकारी आंदोलन लोकांना भेटले नाही आंदोलन येऊन पडले जास्त भेटत नाही त्यामुळे ते उपोषण करून आता काय केलं नाही अशा मध्ये केलं नाही आल्यानंतर अशा पद्धतीने आले रस्त्याबद्दल आहे ना आता एवढा नांदगाव रस्त्याचं काम 4-6 महिन्यापासून चालू आहे त्या कामाची गंमत अशी पुढं काम चालू पाहिजे मला खड्डे पडायला सुरुवात आहे त्या खड्ड्यामध्ये हा हायवे होती ना एवढा नांदगाव रोड डांबरीकरणाचं काम चालले पुढं पार नांदगावच्या आसपास गेलेले आणि मला खड्डे पडायला सुरुवात आहे ते गावाला साहेब पाणीमुळे एकच काही झालं तर त्या ठेकेदाराला समजून करायला भेटलं तर ट्रॅफिक सुरू झाल्या म्हणून ट्रॅफिक सुरू व्हायच्या अगोदरच रस्ता बोगस तर ठीक आहे नगर तुमचं तुम्ही आहे ट्रॅफिक पुढं पण खराब रस्ता तर माहिती कार्यकर्त्यांना 4 दिवस झाले त्या सार्वजनिक बांधकाम विभाग त्याची सदस्य फलक लावण्यात तेव्हा तिथं लावलेले तिथे फोटो पाठवा ते लावलेलेच नव्हते ते कामं सुरू झाले आता ती सदस्य फलक लावायचे काम एवढा नांदगाव रोड बरेचसे 50-60 ठिकाणी सदस्य फलक गाव कोणत्या साईडला हा रस्ता कोणता फाटा कोणता असे असतात ना तेच लावलेले नव्हते इतके दिवस 1 वर्ष झाले काम चालू आता ते लावायला सुरुवात झाली मला पैठण कमी सांगितलं लावलं सुरू झालं नाशिक येवला पैठणकरचे नगरसूर पैठणकर विलास पैठणकर नगरसूर बहुतेक जण पैठणकर आणि यांचा परिचित आहे नागड्याची नाही केले ना 2 पोलीस निलंबित करायच्या मार्गावर आहे पोलीस निरीक्षक कदम नाही बदली तर झालीच त्यांची पण त्यांना घरी पण पाठवायचं
फोन करता सही करा कसा जरूर करता येईल कसं करतो करतो लगेच सही करा नाव टाकून देतो सर इथं नाव नाही बाजूला सागर हे बघ इथं लिही आणि सही कर पहिले आणि सागर साडी आलं सर हे पण नाही नाही एका मिनिटात घेऊन टाका सर तुमचा फोटो काढला आम्हाला तुम्ही बनवून द्या फोटो काढा उभे राहा सर चांगलं नाही वाटत सर ताट मला वाटतं त्याच्यात अक्षय इकडून काढ तुम्ही येणार आहे बाकीचे कपडे आहे ना ठीक थँक्यू टाकायला काय नसतील त्या दिवशी उद्या. त्याची गरज काढून म्हणजे ते लाईव्ह वाटत कमेंट्री करतो इथे खाना आहे खाना हा लौकी शिरगावच्या वृद्ध संतामध्ये ज्या लोकांना मुलं नाही ज्या लोकांना घरात नाही रस्त्यावरचे निराधार लोक आहेत अशा लोकांना मी आल्यापासून मोठा घेतला सगळं पारदर्शक काम ठेवा एवढी विनंती ऐका इथं घ्या रे या पुढून घ्या